एम बॉईज सोबत खेळेल आणि एक महत्वाची मॅच असणार आहे. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅटर यासिन दाऊद, नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप. पहिलाच बॉल हवेत खेळला गेलाय, बॉल हवेत जातोय, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, पण बॉल थोडा झाडाला आदळला. दाऊद थोडे लेझी खेळले, स्ट्रोक पूर्ण बॅट फिरवली असते तर मला असं वाटतं 2 मिळाले असते. काल लेजंड पण आमचे गोविंदनगरचे चांगले खेळले आणि ते जिंकले. क्रिकेटमध्ये हरणं जिंकणं होत असतं. आज इंडियाची पण मला असं वाटतं मॅच आहे दुपारी 1:30 वाजता. भारतीय संघ पण चांगली कामगिरी करतोय, बॉलिंग अटॅक पण तगडा आहे, बॅटिंग पण सर्व यंगस्टार्स आहेत. अभिषेक शर्मा काय फॉर्म मध्ये आहे आणि येणारं भविष्य आहे. आज ओडीआय पण मॅच आहे. यशस्वी जयस्वाल पण मुंबईचा अजून एक युवा खेळाडू भारतीय संघामध्ये ओडीआय मध्ये वन डे मध्ये इन झालाय. आणि इंग्लंडने टॉस जिंकला आणि बॅटिंग, पण इंग्लंड पण तगडी टीम आहे. इंग्लंड, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान त्या टीम सोबत, अफगाणिस्तान त्या टीम सोबत खेळताना एक वेगळी मजा आहे. आणि इंडिया पाकिस्तान बघायला गेलं तर ऑल ओव्हर मला सगळं बोलतात की मुंबई थांबते आणि पूर्ण भारत थांबतं. सुट्टी असेल तर संपूर्ण रस्ता नो ट्रॅफिक, सर्व मस्त हॉटेल पब मध्ये मॅच बघायला, घरी एलईडी स्क्रीन वर मॅच बघणं एक वेगळी मजा. ASPL पण चालू आहे सध्या. 3 टीम क्वालिफाय झाल्यात, त्यात माझी मुंबई पण आहे. श्रीनगर केविल आणि फ्लायकन्स हैदराबाद. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर हल्ला बॉल केला गेला, बॉल पुन्हा एकदा हवेत आणि तिकडे कॅच पकडली गेली आहे. बॅटर आउट. विकेट आली आहे. नवीन बॅटर अक्षय. तीन रन झालेत फक्त. चांगली बॉलिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर सुनीलने. इकोनॉमी बॉलिंग केली आणि स्कोर थांबवलाय फक्त 3 रन. आमचे कॉमेंटेटर पण सागर पाटील इन ऍक्शन मध्ये आहेत. 20 का 10 त्यांचं सकाळपासून ऐकलं, पण लकी कुपन त्यांनी इकडे सेल केलेत. बॉलिंगसाठी गौरव.
गौरव लेफ्ट आर्म, चांगला बॉल आणि तिकडे बॅटची एज घेतली गेली आहे. सिंगल रन तिकडे मिळेल. 1 रनने स्कोर पुढे जातो. स्कोर झाला आहे 4 रन. 5 ओव्हरची मॅच आहे. बघूयात कशा प्रकारे पहिली ओव्हर चांगली आली आहे, पण त्यानंतर आता सर्व बॉलर्सला एफर्ट जावे लागतील. गौरव शिर्के बॉलिंगसाठी लेफ्ट आर्म. या बॉलवर स्टँडर्ड डिलिव्हर, फटका फसला गेला. बॉल हवेत आहे. स्वतः गौरव तिकडे जात आहेत आणि बॉल उंच गेलाय, बट चांगली कॅच कलेक्ट केली गेली आहे. बॅटर आउट. या बॉल देखील पुन्हा एकदा डॉट बॉल. गुड बॉलिंग गौरव. या ओव्हरमध्ये देखील एक चांगला स्पेल आणि फक्त या ओव्हरमध्ये 2 रन आणि 2 विकेट मिळवले गेले. गौरव शिर्केचे एक अफलातून स्पेल. गुड बॉलिंग गौरव. मॅच अजूनही संपलेली नाहीये. चांगली मॅच आहे, बट थोडीफार रन्स करणं गरजेचं आहे विजय वॉरियर्सला. ट्रॅकर बॉल एक चांगला कट केला गेलाय. रन
6 रन 3 विकेट. विजय वॉरियर्स थोडीफार या बॅकफुटला गेले बॉलिंगसाठी. बॉलर सुनील आमरे. हा बॉल देखील हवेत, पण तिकडे डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि सिंगल रन. पिचिंग थोडे मागे ठेवली आणि व्हाईट बॉल. अंबारने ते पकडलं. स्कोर मात्र सिंगल एक्स्ट्राने पुढे जाईल. 8 रन झालेत. विजय वॉरियर्स थोडं बॅकफुटला गेलाय. 30 बॉलमध्ये 35-40 रन्स पाहिजेत. शौर्य फायटर्सने एक चांगलं फाईट केलं. बीएम बॉईज आपण तयार राहा. नंतर यानंतर आपली लगेच मॅच आहे. इकडे देखील हवेत खेळायचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल रन कंप्लीट केले. डबलचा कॉल होईल, पण एकच रन तिकडे मिळेल आणि स्कोर सिंगलने पुढे जाईल. 9 रन. चांगली बॉलिंग केली गेली शौर्य फायटर्सने. चांगला बॉलिंग अटॅक आहे, त्यामुळे बॉलर्स फ्री माइंड बॉलिंग करतात. इकडे पण हवेत खेळले गेले बॉल. फिल्डर तिकडे पोहोचतात. प्रयत्न केले गेले. सागर पाटील थोडे तिकडे कन्फ्यूज झाले आणि स्कोर तिकडे डबल डिजिट मध्ये 11 रन झाले. त्यात बॅट्समॅन बॉलरसाठी कूलर आहे आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी टीव्ही आहे. खूप चांगलं पारितोषिक आणि अजिबाबू प्रीमियर लीग मध्ये एक भव्य दिव्य असं आयोजन आज या परिसरामध्ये. स्थानिक खेळाडूसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म. बॅट्समन बॉलर फिल्डरसाठी कूलर आहे. मार्च एंडिंग मे महिना पण येतोय, गरमी पण येते, त्यामुळे एक कूलर इकडे प्रोव्हाइड केलं जाईल बॅट्समन बॉलर फिल्डरसाठी आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. एलईडी टीव्ही आहे. लेग बाय मध्ये इकडे सिंगल रन मिळेल. 3 ओव्हर संपल्यात आणि स्कोर झालाय 12 रन झालेत. 3 विकेट गेलेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या इनिंगच्या चांगले बॉलिंग केली शौर्य फायटर्सने. वेल बोल्ड. सर्व बॉलर्सने चांगली कामगिरी केली, त्यामुळे मॅच आता बॅलन्स चालू आहे.
त्या बॉलवर एक चांगला ऑफ ब्रेक. क्या बात आहे, क्लासिकल ऑफ ब्रेक. गुड बॉलिंग अमित सिंगने. काय स्पिन केलं आणि प्रॉपर बॅट्समन पासून थोडा हलकासा बाहेर टाकला गेला आणि बॉल आतमध्ये आणला. गुड बॉलिंग अमित. मातीच्या खेळपट्टीवर स्पिन बॉलिंग बघणे एक वेगळी मजा आहे. मुंबईची खरी ओळख स्पिन बॉलर. पूर्वी स्पिनर्स खूप चांगली कामगिरी करायची. या बॉलवर देखील रीड केला आणि 2 रन. स्कोर मात्र तिकडे 2 ने पुढे जाईल. 18 धावा झाले धावफलकावरती. या ओव्हरमध्ये ग्राफ हळूहळू वरती गेलाय आणि विजय वॉरियर्सला हा स्कोर पाहिजे होता, त्यामुळे इकडे रन्स येणं गरजेचं होतं. इकडे पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि रन्स तिकडे पुन्हा एकदा पुढे जाईल. स्कोर झाला आतापर्यंत 20. शेवटचा बॉल पेंडिंग आहे. या बॉल देखील हाफ ट्रॅकर बॉल. समोर चांगलं टायमिंग केलं गेलंय आणि तिकडे बॉल जाईल. 1 बाउन्स बाउंड्री जाईल का, बट नाही. प्रयत्न केले गेले आणि अंपायर रन किती आहेत? 2. एकच. प्रयत्न केले गेले बट तिकडे ट्राय करत होते आणि सिंगलने पुढे जाईल. स्कोर 21 रन झाले. त्यांनी 4 ओव्हर संपल्यात. बॉलिंगसाठी शेवटची ओव्हर घेऊन सागर पाटील. चांगली बॉलिंग केली सागर पाटीलने कालच्या दिवसामध्ये पण आणि आज पहिल्याच दिवसामध्ये ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्राइक एंडला बॅटर इकडे बाहेर जाईल. न्यू बॅटर वीरेंद्र. इकडे पुन्हा एकदा थांबून ठेवलं गेलं आणि पुन्हा एकदा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स मात्र इथे टाकून चालणार नाहीये. ग्राफ ऑलरेडी थोडा वरती गेलाय. स्कोर झाला आतापर्यंत 25. 25 रन झाले. उर्वरित 4 बॉलमध्ये 7-8 रन झालेले. ते 32-33 पण खूप आहे ग्राउंडवर. या बॉल देखील अगदी प्रेमाने ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले. एक सिंगल रन तिकडे कंप्लीट. डबलचा कॉल दिलाय आणि नॉन स्ट्राइक एंडला बॅटर तिकडे आउट होईल.
पुण्याचा सागर याबरोबर देखील समोर खेळले गेले क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि एक चांगली कॅच पकडली गेली. बॅटर आउट. मित्रांनो टाइम आपल्याला थोडं कमी आहे.
त्यामुळे आपल्याला लवकर मॅचेस कव्हर करायचे आहेत. मॅच चालू करा अंपायर आणि लगेच आपण मॅच चालू करत आहोत. दुसरी इनिंग 29चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. फक्त शौर्य फायटर्सला 29 रन्स करायचे आहेत. एकोणतीसचं टार्गेट आहे. बीएम बॉईज लगेच आपण तयार राहा. आपलं यानंतर लगेच मॅच असणार आहे. स्ट्राईक एंडला सुनील, नॉन स्ट्राईक एंडला अमित. सुनील पण लास्ट इयर इकडे टुर्नामेंट सिरीजचा पुरस्कार त्यांनी मिळवला होता या टुर्नामेंटमध्ये. बट आता सुनीलला या ग्राउंडमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. बॉलिंगसाठी बॉलर यासिन दाऊद. लेफ्ट आर्म आहे. 29चं टार्गेट आहे. बघूयात कशा प्रकारे बॅटिंग करेल टीम शौर्य फायटर्स. विकेट डॉट बॉल आले तर मॅच थोडी क्लोज होईल. पण विकेट डॉट बॉल करावे लागतील. लेट्स प्ले. जी टीम जिंकेल बीएम बॉईज आपण तयार राहा. यानंतर लगेच मॅच असणार आहे आपली. लेफ्ट आर्म दाऊद. पहिल्याच बॉलवर चांगला बॉल टाकला गेला. पहिल्याच बॉलवर यासिनने अक्रॉस द लाईन थोडा मागे ठेवलं पिचिंग आणि बॅट्समन थोडा अगोदरच बॅट फिरवली. डॉट बॉल. आता 29 बॉलमध्ये 29 रन करायचे आहेत. विकेट डॉट बॉल तर मॅच थोडी फिरेल. या बॉलवर देखील बॉल हवेत खेळले गेले. तिकडे डिक्लेअर झोन मध्ये रन मिळतील 2.
आणि स्कोर झाला आतापर्यंत 2 बॉल आणि 2 रन झालेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक खेळले गेलेत. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये रन मिळतील 2 आणि चांगली बॅटिंग. शौर्य फायटर्स देखील फ्री माइंड बॅटिंग करेल. त्यांना माहिती आहे की मॅच आता आपल्या हातामध्ये आली आहे. सुनीलने देखील खूप दिवसांनी कमबॅक केला आणि थोडी इंजरी होती, बट त्यानंतर क्रिकेटला देखील विसरून चालणार नाहीये. इंजरी कव्हर केली आणि पुन्हा एकदा कमबॅक केलाय. मॅच चांगली चालू आहे, बट आता त्याच फ्लोमध्ये केले तर शौर्य फायटर्स इझिली मॅच जिंकू शकते. यामध्ये देखील हाफ ट्रॅकर बॉल पूर्णपणे फिरवले बॅट आणि रन मिळतील तिकडे पुन्हा एकदा 2 रन. चांगली बॅटिंग सुनीलची, वेल प्लेड. स्कोर मात्र तिकडे 2 ने पुन्हा एकदा पुढे जाईल. 6 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग. गॅपमध्ये स्ट्रोक खेळला होता जरूर, बट रन सिंगल मिळेल. आणि स्कोर 7 रन झाले धावफलकावरती. अजूनही 22 रनची गरज आहे. या बॉल देखील अतिशय खोल टप्प्याचा बॉल फ्लिक केला गेलाय. तिकडे रन सिंगल आणि पहिली ओव्हर संपली आहे. बिनबाद 8 रन झाले. त्याचा 24 बॉलमध्ये अजूनही 21 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी प्रदीप. 24 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. चोवीस बॉल आणि 21 धावांची गरज बॉलिंगसाठी. प्रदीप स्ट्राईक एंडला बॅटर तयार. या बॉल देखील हलक्या हाताने अगदी ढकललं गेले. फक्त तिकडे सिंगल रन मिळेल. 1 रनने मॅच पुढे जाईल आणि आता मॅच मध्ये आले टीम शौर्य फायटर्स. बीएम बॉईज आपण तयार आहे. नंतर लगेच आपली मॅच असणार याची नोंद घ्या मित्रांनो. सर्व आलेले खेळाडू, सर्व मित्र, आपले या परिसरातील सर्व हाजीबापू रोड प्रीमियर लीगचे या मालाड परिसरातील सर्व नागरिकांचं स्वागत आहे. आज फायनल डे आहे. या बॉल देखील पुन्हा एकदा 1 रन मिळेल आणि शौर्य फायटर्सला माहिती आहे की आपण मॅच मध्ये आलो आता सिंगल डबलनी मॅच देखील आपण जिंकू शकतो. स्कोर झाला आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 10 रन. 19 धावांची गरज आहे मॅचला.
इकडे देखील अगदी आतमध्ये आला बॉल, वेगात टाकण्याचा प्रयत्न केला, नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे आणि नॉट आउट. रन मात्र सिंगल मिळेल. चांगलं कॉम्बिनेशन, दोन्ही बॅटर खूप चांगले बॅटिंग करतात, सुनील आणि अमित. चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग करतात. या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल, या बॉलवर फायदा उचलला गेलाय आणि बॉल आतमध्ये आलाय. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन. अडलक. हळूहळू सर्व संडे एन्जॉय करण्यासाठी आज या ग्राउंडवर येतात. संडेला क्रिकेट, त्याचबरोबर थोडं सॉफ्ट ड्रिंक पण पाहिजे. मस्त दुपारी जेवण, परत झोप. संडेचं शेड्यूल असतं मुंबईकरांचं. मंडेला परत मालाडवरून लोकल ट्रेन पकडायची आहे, मेट्रो पकडायची आहे, ऑफिसला जायचं आहे. परत मंडे टू फ्रायडे ऑफिस, परत सॅटर्डे संडे थोडं एन्जॉय. मुंबईकर, मला असं वाटतं मुंबईकर सर्व सॅलरी घेतात ते ट्रॅव्हलिंगच सॅलरी घेतात, कारण की जे मुंबईमध्ये ट्रॅव्हल करतात ते कुठेही ट्रॅव्हल करू शकतात. फास्ट ट्रेन, ट्रॅफिक. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकललं गेलं, पण तिकडे डॉट बॉल. चांगली फिल्डिंग, चांगला कव्हर केलं गेलं आणि रन मिळणार नाही तिकडे. डॉट बॉल. 2 ओव्हर संपल्या, स्कोर झालाय 13. 18 बॉलमध्ये 16 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 18 बॉल 16. बॉलिंगसाठी यासिन दाऊद. पहिलाच बॉल अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला, फिल्डर तिकडे पोहोचलेत आणि चुकीचा थ्रो. बघा, फिल्डिंग करून चालत नाही, त्यासाठी तुम्हाला थ्रो पण परफेक्ट द्यावा लागतो आणि थ्रो चुकीच्या पद्धतीने पाहिला गेलाय. या बॉलवर देखील पुन्हा एकदा ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि शौर्य फायटर्स मात्र आता मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली आहे. एक एक रन शौर्य फायटर्सने आता मॅच मध्ये चांगलं कमबॅक केलंय. या बॉलवर देखील बॉल थोडा हलकासा खाली बसला गेला आणि थांबवलं तिकडे. डॉट बॉल. या बॉलवर देखील प्रयत्न केले जरूर, बट तिकडे आता मॅच हातातून निसटून गेले आणि स्कोर झाला आता 17.
बॉल टू बॉलची मॅच आहे. विकेट डॉट बॉल आले तर मॅच मध्ये येऊ शकते टीम विजय वॉरियर्स, नाहीतर थोडं कठीण आहे. शौर्य फायटर्सने चांगली पकड निर्माण केली आहे. विवेश पण आता ग्राउंडवरती फिरतात. विवेशने पण आज चांगली बॉलिंग केली आहे. लॉटरीचे बुक चालू आहेत. लॉटरी घ्या. एसी, टीव्ही, बाईक, फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर, टेबल फॅन, वॉल फॅन, सर्व काही आहे. फक्त 10 रुपयाची लॉटरी आहे. आजमा लक. या बॉलवर देखील चांगलं टायमिंग केलं गेलं. बॉल तिकडे मात्र डिक्लेअर झोन मध्ये आणि 2 रनने स्कोर पुढे जाईल. 19 रन झाले. त्यांनी फक्त 10 रनची गरज आहे. 12 बॉलमध्ये 10 रनची गरज आहे. बोलूयात मॅच दिशेने. चांगली मॅच आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर टायमिंग चांगलं केलं गेलं आहे. बॉल तिकडे डिक्लेअर झोन मध्ये जाईल आणि चांगली बॅटिंग म्हणजे दोन्ही बॅटरने खूप चांगली बॅटिंग केली. सुनील आणि अमितने. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आणि तिकडे डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल. व्हाईट बॉल. व्हाईट +1. व्हाईट +2. आमचे अंपायर्स पण दोन्ही खूप चांगलं अंपायरिंग करतात. दोन्ही दिवस त्यांनी खूप चांगलं सहकार्य टुर्नामेंटला. या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलंय. बॉल हवेत आहे तिकडे आणि बॅटर आउट. पहिली जोडी तुटते इकडे.